उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू होत आहे. ज्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे, कोरड्या हवेमुळे त्रास होतो, त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये ढगाळ वातावरण, पाऊस, ओलावा, गार वारे यामुळे त्रास होऊ शकतो. या सर्वांमुळे अफेक्ट होणारी सगळ्यात पहिली सिस्टीम म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा आपली श्वसन संस्था. रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे फक्त नाक किंवा लंग्स नव्हे, तर नाक, लॅरिंग्स, फायरिंग्स, नाक आणि कान यांना जोडणारी युस्टेशियन ट्यूब, कान, घसा, टॉन्सिल्स, लिम्फ नोड्स, ट्रकिया, ब्रोंकाय आणि लंग्स हे सर्व याच्यामध्ये समाविष्ट होतात. बऱ्याचदा आपल्या लक्षात येते की पावसाळा सुरू झाल्यावर लहान मुलांना किंवा घरातील मोठ्या माणसांना सर्दी होते. या सर्दीमध्ये बऱ्याचदा ताप येतो, त्यानंतर खोकला सुरू होतो. यामध्ये सुपर ॲडेड बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊन हा त्रास वाढतो. तर हे होऊ नये म्हणून सर्वात पहिले आपण जे काम करू शकतो ते म्हणजे पावसात भिजणे आपण टाळले पाहिजे. जर पावसात भिजलोच तर आपण स्वतःला पटकन कोरडे केले पाहिजे आणि उबदार कपडे घातले पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाफ घेणे. प्लेन पाण्याची जर आपण वाफ घेतली तर सर्दी होण्यापासून बचाव तर होतोच, पण ही सर्दी आटोक्यातही राहते आणि पुढे वाढून त्याचे खोकल्यात किंवा तापात रूपांतर होत नाही शक्यतो. त्यानंतर गरम पेय जसे की चहा, कॉफी, नाहीतर दूध, हळद, सूप याचा आपण वापर करू शकतो, ज्यामुळे की घसा शेकला जातो. सर्वत्र म्हणजे टॉन्सिल्सना आजूबाजूला शेक बसतो आणि तिथे जी सूज असते त्यामध्ये आपल्याला आराम मिळतो. जर ताप येत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. अशा या सर्दीच्या त्रासामध्ये किंवा ॲक्यूट त्रासामध्ये होमिओपॅथीमध्ये खूप उपयुक्त अशी बेलाडोना, सबॅडिला, रूमेक्स, वायथिया, सँग्विनेरिया यासारखी औषधे आहेत, ज्यामुळे की सर्दी पटकन 1-2 दिवसांमध्ये आणि काही त्याचा साईड इफेक्ट्स न होता बरी होऊ शकते. लोकांना हा गैरसमज असतो की होमिओपॅथिक औषधे ही ॲक्यूटमध्ये काम करत नाही, पण ॲक्यूट आजारांमध्येही अशा या प्रकारच्या औषधांच्या योग्य निवडीने आपण सर्दीमध्ये आराम देऊ शकतो.